नमस्ते पब्लिक, तुमचं सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आणि हा ब्लॉग आता मी बघा हे पाठीमागचा जे दिसतंय नॅशनल हायवे आहे मुंबई बेंगलोर। तर मी आता आमच्या मित्रांसोबत थोडं अक्कलकोटला आलेलो आहे, तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये बघितलंय। तर आता आम्ही इथं जेवणासाठी थांबलोय मस्त, आणि इकडे बघा आपली गाडी पार्क केली आहे। आता जाऊया आपण मस्त असं काय आहे इथं काय नाही जेवायला बघूया। लवकरच आपल्याला आता पंढरपूरला जायचंय, याच नॅशनल हायवेवर आपण कंटिन्यू करणार आहोत। चला जाऊया तिकडं। आपण लंच खाण्यासाठी आता इथं थांबलो मित्रांनो। बघा हॉटेल अविराज स्पेशल बघा कसं आहे, आणि आपले मित्र वगैरे मध्ये गेलेत। इंटेरियर बघा कसं सुंदर आहे इथं। चला आपण जाऊन जेवायला बसूया। आता तुम्ही बघू शकता आम्ही लंचसाठी अविराज हॉटेलवर थांबलेलो आहे। मी तुम्हाला मेनू कार्ड वगैरे सगळं डिटेल याचं सांगतो। आणि पाठीमागचं इंटेरियर बघा किती छान असं केलेलं आहे। जे आपले बांबूचे जे असे आपण जे आपली डुलडी बनतो ते असे उलटे करून लॅम्प तयार केले। आणि एक खास गोष्ट दाखवतो मित्रांनो मी नंतर। आता संकेत भाऊच्या पाठीमागे बघू शकता हे जे दिसतंय याच्यामध्ये भाकरी आहेत। कसं आहे काय नाही आपण ते नंतर बघू, पहिल्यांदा आपण ऑर्डर करूया काय मेनू बघून। अविराज हॉटेलचा हा मेनू कार्ड आहे बघा। तुम्हाला जे काय लागेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा, तुम्हाला याच्यावरचे रेट वगैरे सगळं कळेल। खूप छान आहे मित्रांनो। आणि संकेत सर आपली आता पंढरपूरमध्ये व्यवस्था करतात। स्टार्टर मध्ये बघा आपण काय मागवलंय, मंचाव सूप आणि इकडं फ्राईड नूडल। तोपर्यंत इकडे हे आपण मॅरिनेट करून ठेवलंय। आणि मी टोमॅटो सूप पण घेणार आहे, ऑल टाइम फेवरेट। हे मी आता सरला देऊन टाकतो। सर तुम्ही बघा, आणि इकडं हे बघू शकता टोमॅटो सूप आलंय। तुमचं कसं आहे दाजी सूप? तुम्हाला कसं वाटतंय? अशी क्रीम टाकली आहे वरी, आणि त्याच्यानंतर काही आपले रेग्युलर टोस्टचे तुकडे आहेत। तर मी घेऊन बघतो सूप कसं आहे। क्वालिटी अप्रतिम आहे मित्रांनो। आणि संकेत सर कसं होतं सूप? भारी टेस्ट आहे, एक नंबर नक्की। आणि एवढं खायला एवढं भारी लागतंय, मस्त गरम गरम असं आहे। छान असं टोमॅटो सूप एन्जॉय झाला मित्रांनो। आणि आपलं लंच बघा किती छान आलंय, मी तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही काय काय घेतलंय ते। हे बघा हे आहे आपलं रेग्युलर बेसन, आणि त्याच्यानंतर हे पनीर मालवणी, आणि हे पनीर मालवणी सोबत ही आलेली ग्रेव्ही, आणि आपली शेंगदाण्याची चटणी, थोडा सलाद। आणि इकडं आम्ही का भाकरी घेतली आहे। आणि मी आता हे तुम्हाला टेस्ट करून दाखवतो आणि सांगतो कसं आहे काय नाही। सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो मी आपली भाकर आणि पिठलं खाऊन ट्राय करतोय। टेस्ट एकदम बढिया आहे। आणि पनीर मालवणी, पनीर एकदम सॉफ्ट आहे, तेवढं पण नाही असं म्हणजे आहे एक बढिया। टेस्ट पण अप्रतिम आहे मित्रांनो। आणि सोलापूरची फेमस भाकरी, आपली मंडळी पण कसे जेवायला बघा। कसं वाटतंय सर? काय आवडलं? सरला शेंगदाण्याची चटणी आवडली मस्त। तुम्हाला काय आवडलं भैया? बेसन खूप छान। तुम्हाला भैया? पूर्ण जेवण एक नंबर। जवळपास एक 2:30-3 होत आहेत, आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे, कारण दर्शनाला ते वेळ लागला तिथं। ताणून जेवत आहे आम्ही सर्वजण। तर चला आपण जेवण कंटिन्यू करूया इथं, नंतर मी तुम्हाला बिल वगैरे सगळं दाखवतो कसं आहे काय नाही। तर मी फर्स्ट ऑफ ऑल फिनिश करून घेतो लंच, आणि नंतर आपण हे इकडं जे दिसते हे कडक भाकर आहे। आणि कडक भाकर ठेवण्यासाठी किती छान प्रोव्हिजन केले मी दाखवतो। मी पहिल्यांदा खाऊन घेतो। सोलापूरमध्ये आहे आपण आता, तर सोलापूरची कडक भाकर मस्त एकदम। इकडे हे आता आपण बाजरीची भाकर पण घेतलेली आहे। सर गुलाबजामुन आहे, श्रीखंड आहे, और आपला शेंगापुडी श्रीखंड नाही, गुलाबजामुन मस्त आहेत मित्रांनो। बाजरीची भाकर पण छान लागते, टेस्ट एकदम मस्त आहे।
आणि किती थिकनेस किती पातळ आहे बघू शकता मित्रांनो. बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी भाकरी लावलेली आहे. इथं बाजरीची भाकर आहे आणि त्या तिकडल्या साईडला एक आहे ते सेम तिथं जे दिसते. फायनली काय बघा बिल बघा किती छान आहे. मी 1 मिनिट दाखवतो. सर हे पकडा, दोन्ही पकडा. हे बघा बिल तुम्ही बघून घ्या आणि कार्ड पण आहे आपल्याजवळ. मी सगळं देतो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये. भाऊ कसं वाटलं हॉटेल? भाऊ 1 नंबर हॉटेल आहे. हा कधी पण यायला आणि भाकरी आणि बेसन खायला आवर्जून यायचं बघा. वर आईस्क्रीम खाल्ल्यानंतर तर बघायचं काम होतं. आपले काय पंढर इकडे आहेत आणि बघा हे हॉटेल. यांना विचारा कसं वाटलं. कसं होतं सर? भारी होतं पूर्ण बटर. हॉटेलचं जेवण 1 नंबर. तुम्हाला कसं वाटलं? जेवण छान होतं. तर आपलं आता लंच वगैरे झालेलं आहे आणि जवळपास 4 वाजून 10 मिनिटं झालेत. तर हे पाठीमागचा जे आपला हायवे दिसतोय बँगलोरवरनं मुंबईला जाणारा हायवे नंबर 65 आहे. तर आपण त्या हायवेवर अजून आपला प्रवास असाच कंटिन्यू करूया. आम्ही सगळेजण आता निघतो इथून. तर हॉटेल एकदम बढिया होतं. याचं पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तर आपण निघूया इथून आता. तर आता नॅशनल हायवे 65 वर आपला थोडाच प्रवास आहे. मी बधी बसतो आणि आपण इथून निघूया. चला. विठ्ठला किती दूर आहे तुझ्यापासून? आपण आता फक्त 3 किलोमीटर. 3 किलोमीटर आपलं दर्शन होईल विठ्ठला? नक्की. तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे एवढी भारी आहे. हे बघा हे इकडे जे बसलेले आहेत हे ज्ञानदेव आणि हे इकडे बसलेले विठ्ठल. आणि आमचं नशीब बघू शकता. ज्ञानदेव गाडी चालवायलेत आणि विठ्ठल स्वतः मार्ग दाखवायलेत. अवघ्या काही वेळामध्ये बघा आम्ही आता पंढरपूरमध्ये पोहोचू. भारी मजा येते. काही वेळाच आता ड्रायव्हिंग राहिलेलं आहे. इथून अवघ्या काही क्षणात आपण पंढरपूरमध्ये एंटर होऊ. हे बघा मित्रांनो चंद्रभागा आपण आता पंढरपूरमध्ये एंटर झालो. किती छान वाटते बघा. असं बघा संध्याकाळचा आता सूर्य पण मावळतोय आणि आपण फटाफट दर्शनाला पण जाणार आहोत. पहिले आपण रूम वगैरे केलेली आहे तिथं जाऊया. फायनली गाईज आपण हे बघा ट्रॅव्हलिंग वगैरे करून आता नवीन भक्ती निवास आहे पंढरपूरमधलं इथं पोहोचलेले आहो. आम्ही सर्वजण पोहोचलो आणि आपल्याला आता इथं रूम वगैरे आपण हे केलेलं आहे. फक्त जाऊन आपल्याला टोकन आणि चाबी वगैरे तिथं पैसे पे करायचे आहेत काउंटरला जाऊन. तर हे नवीन भक्ती निवास आहे. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता किती छान आहे. आता आपण आपले बघा गाडी इथं ठेवूया आणि जाऊन तिथं आपल्या ह्याचे चाबी वगैरे. आणि आम्ही आता जे थांबलेलं आहे हे भक्ती निवास आहे इकडलं. तर आता मी आपल्यासाठी जे बुक म्हणजे रूम वगैरे बुक करायचे ते प्रोसिजर तुम्हाला ते पण दाखवतो कसं आहे काय नाही. तर लवकरच जाऊया आपण. इथं जे प्रोसिजर आहे ते कम्प्लीट करून घेऊया आणि रूम भेटल्याच्या नंतर मी तुम्हाला इथं टोटल दाखवतो कसं आहे काय नाही. तर चला आपण जाऊन पहिल्यांदा आपली रूम जे आहे ते बुक करायला जाऊया. आता आपल्याला इथं हे बघा हे जे दिसते तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. या इथं भक्ती निवासमध्ये थांबायचे रेट आहेत आणि आता आपण फॉर्म फिलअप करतो इथं. हे बघा ऑनलाईन बुकिंगसाठी इथं चालू आहे. याच्यामध्ये आपण ऑनलाईन बुकिंग पण करू शकतो. 200 पण जमा केले आणि इकडे हे पूर्ण स्टाफ वगैरे आहे. असा थोड्याच वेळात बघा आपल्या रूमची प्रोसिजर होत आहे पूर्ण आणि आपण फॉर्म भरलाय 4 लोकांसाठी. आम्ही 4 जण आले तर 4 जणांसाठी फॉर्म भेटलाय. सो हे बघा हे जे नवीन भक्ती निवास आहे तिथं आम्हाला रूम भेटलेली आहे. सी विंग मधली 3rd फ्लोअरवर 302 रूम ही भेटली आणि आता आम्ही आमच्या रूमकडेच जात आहोत. इथला परिसर बघा मित्रांनो किती छान आहे. सायंकाळचा वेळ आहे. हे बघा डी विंग हे आपलं त्या सी विंग मध्ये आहे रूम. तर चला मी तुम्हाला रूम टूर पण देतो. तुम्ही एकदा हे बघून घ्या. आणि आता हे दाखवल्याप्रमाणे 302 सी विंग हे बघा इकडं तुम्हाला दिसेल हे बी विंग आहे. कन्स्ट्रक्शन किती छान आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही. हाय भाई लोग बघा कसे मस्त चालले सगळेजण.
आपला तो सी विंग तिकडं आहे. सी विंग मध्ये 3ऱ्या फ्लोअरवर रूम भेटलाय, कारण उद्या एकादशी आहे, भाविकांची गर्दी खूप येईल उद्या. तर मी आता तुम्हाला छान असा रूमचा टूर देतो. आम्ही 5 जणांची रूम बुक केली आहे, ह्याच्यावर पूर्ण डिटेल वगैरे आहेत, मी तुम्हाला ते सुद्धा देतो. ऑनलाईन सुविधा पण उपलब्ध आहे आता इथं. चला आपण आता रूमकडे जाऊया आपल्या. हे सी विंग मध्ये 302 आपली रूम आहे. 301 ते 311 पर्यंतच्या रूम बघा. सी विंग 302 वाली रूम. तर चला आपण जाऊया मध्ये. हे बघा मित्रांनो कशी आहे. सर्वप्रथम हे बघा 5 लोकांचा आहे रूम. मस्त आहे बघा. 1 बेड, 2 3 4 5 आणि आपले मंडळी पण आले सगळे रूमवर. कशी वाटते रूम? आणि मी तुम्हाला दाखवतो किती छान सुविधा आहे. बघू शकता मित्रांनो, मस्त एकदम फ्रेश असं बेसिन वगैरे आहे. काच पण एकदम छान पुसलेला आहे. आंघोळीसाठी सोप पण दिलेले आहेत आपल्याला. तर चला हे बघा, इकडं इंडियन टॉयलेट वगैरे आहे, एकदम बडी आहे हे पण. आणि स्वच्छता पण खूप छान आहे मित्रांनो. स्नानासाठी बघा मस्त गरम पाण्याची ते सर्व सोय आहे. हे बघा. सो भाई लोक, कशी वाटते रूम? एकदम हे बघा, ज्यानं त्यानं ज्याचा त्याचा पलंग मस्त पकडलेला. मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एवढं सुंदर आहे हे नवीन भक्ती निवास आहे. आपलं पंढरपूर मधलं जे शिवाजी चौक आणि मग तिथून आंबेडकर पुतळा लागते त्याच्यापासून जवळच आहे. तर आणि तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो मी. हे बघा, ऑलआउटची सुद्धा सुविधा आहे. तर छोट्यातल्या छोट्या आपल्या गोष्टीचा यांनी किती म्हणजे विचार केलेला आहे. आपल्याला आता आपले कपडे वगैरे बॅग ठेवायला बघा एकदम बढिया आहे, प्रशस्त आहे. तर चला फटाफट आता मी फ्रेश होतो. आणि आजचा हा मी छोटूसाच ब्लॉग होता, हा पण ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि नवीन ब्लॉग मध्ये आपण भेटणार आहोत. तर या ब्लॉग बद्दल तुम्हाला जे काही माहिती हवी असेल मला नक्की कमेंट करा. आणि ज्यांना ज्यांना हा ब्लॉग आवडलाय आणि पूर्ण पाहिलाय त्यांनी लाईक करायला विसरू नका. आणि विशेष एक गोष्ट, ज्यांनी शेवटपर्यंत हा ब्लॉग बघितला त्यांनी लाईक करायला आणि माझ्या फॅमिलीशी जोडायला विसरू नका. असंच प्रेम असू द्या. लवकरच आपण छोट्याशा ब्लॉग मध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.